दर्शक हो, तडका न्यूज माहितीमध्ये आपलं स्वागत आहे। शिना कोळेगाव धरणातून विसर्ग वाढवला, शिना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। दर्शक हो, परंडा शिना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून आज रविवारी 28 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शिना धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग वाढवून 1,21,292 क्युसेस करण्यात आला आहे। चांदणी प्रकल्प 11,803, खासापुरी प्रकल्प 19,989, शिना कोळेगाव 59,100, भोगावती नदी 30,400 क्युसेक्स मिळून एकूण शिना नदी पात्रामध्ये 1,21,292 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। शिना कोळेगाव प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। सुरुवातीला 60,500 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात येत होते, मात्र पाण्याची आवक सतत वाढत असल्याने निर्णय घेण्यात आले आहे। या वाढीव विसर्गामुळे शिना नदी पाणी पातळी वाढ होणार आहे। त्यामुळे नदीच्या दोन्ही तीरावरती शेतकरी, नागरिक आणि संबंधित गावांनी सावधानता बाळगावी असे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी आवाहन केलं आहे। त्याचबरोबर प्रशासनही आवाहन करण्यात आलेलं आहे। पावसाचे प्रमाण आणि पाण्याची आवक लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात आणखी वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये किंवा आपली जनावरे सोडू नयेत असे प्रकल्प विभागाने म्हटले आहे। त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची